हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझी सखी. तर आज आम्ही बनवले दुधी भोपळ्याची भाजी आणि ती पण मूग डाळ टाकून. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते. दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी काय केलं आहे, दुधी स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे आणि अशी उभे पातळ काप चिरून घेतलेले आहेत दुधीचे. मी इकडे दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यामध्ये मूग डाळ टाकणार आहे. इथे भरपूर सारा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे जे रेग्युलर मसाले आहेत ते घेतलेले आहेत. हळद हा माझा सिक्रेट मसाला आहे, बेडगी मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर हे मसाले घेतलेले आहेत. मी सुरुवातीला मी काय करते, हे पूर्ण साईडला ठेवते आणि फक्त आता ही पहिली प्रोसेस करते. त्यासाठी दुधीमध्ये मी काय करणार आहे, हळद, तिखट, मीठ हे टाकून घेते. हळद, हा सिक्रेट मसाला, थोडंसं मीठ टाकणार आहे कारण आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकायचंच आहे. थोडंसं गरम मसाला आणि हे सर्व मिक्स करून घेते मी. आवाज थोडा माझा बदललेला आहे आज. हे सर्व मिक्स करून घेते. हे सर्व मिक्स करून घेतले. आता मी काय करणार आहे, इकडे कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकले आणि जे दुधी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ना, ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. काय करणार आहे, मी तेलामध्ये 2-3 मिनिटासाठी हे असंच परतून घेते. म्हणजे हलकंसं मी सॉफ्ट करून घेणार आहे ह्याला. 2 मिनिटं झालेली आहेत आणि हे थोडंसं दुधी आता सॉफ्ट झालेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. मी दुधी काढून घेतलेली आहे. आता काय करते, त्याच कढईमध्ये पुन्हा थोडं तेल टाकते. तेल टाकलं का लगेच मी मोहरी, जिऱ्याची फोडणी देते. जिरं मोहरी तडतडली का लगेच मी कांदा टाकते. आणि कांदा मी तेलात छान परतून घेते. कांदा छान परतला गेला आहे. आता लगेच मी टोमॅटो टाकून घेते. आणि टोमॅटोसोबतच मी ही जी मूग डाळ भिजत घातलेली होती ना, ती पण याच्यामध्ये ॲड करते. आणि पुन्हा मी 2-3 सेकंदासाठी हे परतून घेणार आहे सगळं. मी मूग डाळ टोमॅटोसोबत टाकली कारण टोमॅटो बारीक होईपर्यंत मूग डाळ पण सॉफ्ट होऊन जाईल. आता मी काय करते, हे जे मसाले घेतलेले आहेत ते पण ॲड करते. पुन्हा परतते. आता मी 1 मिनिटासाठी तसंच ठेवून देते, जेणेकरून काय टोमॅटो आणि मूग डाळ ही सॉफ्ट होऊन जाईल. झाकण काढते मी. आता मूग डाळ आणि टोमॅटो पण एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता मी काय करते, हे जे दुधी घेतलेली आहे वाफवून, ती पण ह्याच्यामध्ये ॲड करते. पूर्ण मिक्स करून घेते. आणि काय करायचं आहे, जेवढी ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवता येईल ना, तेवढी ही वाफेवर शिजवून घ्यायची. वाफेवर शिजवून घेतल्याने काय होतं, भाजी पण खूप टेस्टी लागते. आणि आता आपली भाजी काय होते, आपण सुरुवातीला हे दुधी पण सॉफ्ट करून घेतलेले आहे आणि मूग डाळ पण सॉफ्ट झालेली आहे, त्यामुळे आता शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे. काय करायचं, आपण कढईवर झाकण ठेवून देऊया आणि 2-3 मिनटं ही अशीच वाफेवर शिजवून घेऊया. मी सहसा भाजीमध्ये पाणी टाकत नाही आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हलकंसं पाणी शिंपडून घेऊ शकता. पण जेवढी ही वाफेवर भाजी शिजेल ना, तेवढी ही टेस्टी लागते. आता हे असंच मी 2-3 मिनटं झाकण ठेवून देते. 2-3 मिनटामध्ये आपली भाजी पण रेडी झालेली आहे. आता मी खूप सारी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकते. पुन्हा असं मिक्स करून घेणार आहे. गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. अशी आपली छान दुधी भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे, ती पण मूग डाळ टाकून.
तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.